सर्वांना जय महाराष्ट्र, जय हिंद। हे आता गाडी उभी केली मी इथं। हा इकून जो रोड येतो या बाजूनं हा शेंब्याहून येतो आणि हा जो येतो इकून हा खामगाव भंडारी मार्ग येतो, गोसिंग मार्ग, आणि हा इकडं माझ्या गावामध्ये जातो। आता आपण गावाकडे जाऊ शूटिंग काढत आता आपल्या गावाकडे जाणार आहे। शूटिंग आहे घाण हा पूर्ण आता हे मोरी इतक्या वेळेस वाहून गेलेली आहे इथून की भक्कम वेळेस। पण यांनी हे बा हे गावाचा तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालय पण दाखवतो। हे माझ्या गावाच्या शेजारचं आहे। हे बा हा रस्ता बघा। हे फक्त जे ग्रामपंचायतचे जे मेंबर आहेत, सरपंच आहेत, हे फक्त पैसे कमवायचा धंदा बसलेला यांचा आहे। राजकारण म्हणजे पैसे खायचं आणि आपलं स्वतःचं पोट। हे बघा किती रस्ता घाण आहे बघा। हा बघा कचरा, हा कचरा बघा। हा कचरा बघा। आज तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालय दाखवतो। हे गावाची एंट्री आहे। हे बघा आता गावात पाऊस पडला ते पाईप हे आधीचं ग्रामपंचायत कार्यालय दाखवतो तुम्हाला। हे बघा कसं आहे यांचं। बघा हे नाली फक्त पैसे बिलं काढणं चालू आहे। आता पाणी पडलं म्हणून साफ आहे ते। हे बघा ग्रामपंचायत कार्यालय। आता तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालय दाखवतो। हे जुनं ग्रामपंचायत कार्यालय। हे जुनं हे कार्यालय ग्रामपंचायत कार्यालयाजवळ हा इकडं धनगड वाड्यामध्ये रस्ता जातो। हा इकडं मेन गल्लीत जातो। मेन गल्ली इथून डायरेक्ट कोथळी रोडवर निघतो हा सरळ असा जाऊ। आता तुम्हाला यांनी हे जे जुनं ग्रामपंचायत कार्यालय आता नवीन बनवलं होतं त्यांनी, हे तुम्हाला दाखवतो। नवीन इकडे बनवलं होतं त्यांनी। हे बघा घाण किती आहे। हे माझे गावचे जे माजी सरपंच आहे आणि जे माजी मेंबर आहे यांच्यावर मी पोलीस लोकांना सांगून यांच्या गांडीवर टोळे मारायला लावणार आहे। यांनी बघा 76-77 वर्ष झाले स्वातंत्र्य भेटून, पण अजून स्वातंत्र्य झालेलं नाही आहे महाराष्ट्र। आता तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालय दाखवतो जे आहे ते ग्रामपंचायत कार्यालय आता नवीन केलं। हे इथं नवीन केलं आता। हे पहिले आधीच्या ग्रामपंचायतला महात्मा फुलेचं नाव दिलं होतं, आता हे नाव महात्मा फुलेचं नाव काऊन दिलं होतं, कारण की या गावामध्ये माळी समाजाचे माणसं जात आहेत। हे ग्रामपंचायत कार्यालय आहे। हे जे आहे ना, हे जे आता जे हे आहे सर्व शासनकर्ते माझ्या गावातले त्यांची लिस्ट आहे। जे शासनकर्ते आहेत त्यांची लिस्ट यांना आतमध्ये टाकायचं आहे आपल्याला। हे ग्रामपंचायत कार्यालय बनवलं, अजून नवीन बनवलं आहे तिकडे ते प्रायव्हेट जागेमध्ये। ते तुम्हाला दाखवणार मी प्रायव्हेट जागेमध्ये आपल्या फायद्याकरता, स्वतःच्या फायद्याकरता प्रायव्हेट जागेत ग्रामपंचायत कार्यालय घेतलं। इतकी शासकीय जागा अवेलेबल असल्यावरही इथं खाली आहे खुर्च्या, कोण नाही इथं। सरपंच नाही आहे, मेंबर म्हणून इथं कोणीच नाही आहे। ग्रामपंचायत चपराची आहे आणि टेम्पोरर ऑपरेटर आहे। जे नळ सोडतात ते आहेत बघा तुम्ही। याचं नवीन ग्रामपंचायत कार्यालय यांनी नवीन बांधलं, पण मी शासकीय जागेतच बसणार। हो, प्रायव्हेट जागेत आपापल्या फायद्याकरता जर तुम्ही तुमच्या प्लॉटला जर किंमत याकरता जर
आपल्या प्रायव्हेट जागेत जर ग्रामपंचायत कार्यालय घेसान तर ते गुन्ह्यात आहे कायद्याच्या. हो, कायद्याच्या गुन्ह्यात आहेत. हे यांच्या लक्षात नाही आलं. यांनी हे यांना कायदा शिकलेच नाही. कायदा काय म्हणून संविधान जे आहे ते कोण्या प्रकारे लागू करणं पडते ग्रामपंचायतमध्ये हे यांना माहिती नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करायचा. जय हिंद, जय महाराष्ट्र.